अमरावतीमधील धनगर समाजातील उत्साही, कार्यक्षम, समाजाची तळमळ असणारे, समाजहित जोपासणारे समाज बांधव धनगर समाजाचे विदर्भस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करत आहेत. आजच्या गतिमान व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअर, नोकरी व व्यवसायात व्यस्त आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे समाजात सर्व स्तरावर सखोल परिचय होणे शक्य होत नाही. आजच्या काळात वधूवर परिचय मेळावा घेणे काळाची गरज आहे. विवाह हा जीवनातील फार महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकाला जोडीदाराची निवड करणे सहज व्हावे याकरिता हा परिचय मेळावा आयोजित केला आहे. राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळावा दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी, वेळ सकाळी 10:30 वाजता, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी वधूवर परिचय मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपवर वधूंनी परिचय देण्याकरिता प्रत्यक्ष उपस्थित राहून आयोजकांचा उद्देश सफल करावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. मी ज्ञानेश्वर नामदेवराव ढोमणे, संयोजक, राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळावा अमरावती. आमचा हा 15वा राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळावा असून दरवर्षी आम्ही जानेवारी महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळावा नित्यनेमानं घेत असतो. आणि आमच्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून म्हणजे अन्य राज्यातून सुद्धा लोक या मेळाव्याला सहभागी होत असतात. आणि जवळपास 650 ते 700 मुलामुलींचे बायोडाटे आमच्या मंगलयोग परिचय पुस्तिकेमध्ये समाविष्ट असतात. ती मंगलयोग परिचय पुस्तिका सुद्धा आमच्या त्या 25 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रकाशित करतो. आणि या माध्यमातून समाज बांधवाचे जास्तीत जास्त म्हणजे लग्न विवाह जुळतात आणि आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा समाज बांधवाकडून मिळतात. असाच आमचा उपक्रम दिवसेंदिवस म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यामध्ये वाढ होत आहे. आणि सर्व संपूर्ण समाज बांधव म्हणजे आमचं महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राबाहेर तर असतो, पण आउट ऑफ म्हणजे जे काही आहे मागं सिंगापूर तिकडचे सुद्धा म्हणजे आमच्या वधूवर परिचय मेळाव्याला जॉईन झाले होते ऑनलाईन म्हणजे मेळाव्यामध्ये. त्यामुळं भरगच्च असा मेळावा म्हणजे आमचा अमरावतीमध्ये होतो आणि निश्चितच समाज बांधवाला त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे फायदा होतो. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.